हॅलो फ्रेंड्स, मी भावना भूतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लव नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. कथेचं नाव आहे ताल, एक राजनैतिक बंधन. लेखिका भावना भूतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव. ताल भाग 43. मला कॉलेजमध्ये जायला उशीर होतोय. आध्याने मान खाली ठेवतच म्हटलं आणि ती सम्राटच्या खोलीबाहेर पडली. आध्या, वेट. सीड तिला आवाज देत तिच्या मागे मागे येऊ लागला. डोळ्यातून येणारं पाणी पुसत आद्या स्वतःच्या खोलीत आले. आता पुढे. तिच्या मागोमाग सीड सुद्धा खोलीत आला. तिच्या समोर जाऊन तो उभा राहिला. ती मान खाली घालून होती, डोळ्यातून येणारं पाणी सीड पासून लपवत. सीडने तिच्या हनुवटीला धरत तिचा चेहरा वर केला, जसं तिने डोळे मिटून घेतले. बंद डोळ्याबाहेर पडणारं पाणी तिच्या गालावरून ओसंडून वाहू लागलं. तुझा माझ्यावर विश्वास नाही का? सीडने विचारलं. ती शांत बसून राहिली. डोळे अजूनही घट्ट मिटून होती ती. नको ना एवढा अविश्वास दाखवूस, प्लीज, सीड हळव्या सुरात म्हणाला. त्याचा तो स्वर थेट आद्याच्या हृदयाला स्पर्शून गेला. तिने डोळे उघडले. तिचे ते पाणीदार डोळे सीड बघत राहिले. तुझी शपथ, तू समजतेस तसं काहीच नव्हतं. ध्रुवी तिथे आहे हे मला माहिती पण नव्हतं. तुझ्या समोरूनच सम्राट मला जबरदस्ती तिथून घेऊन गेला ना, आणि जर काही करायचं असेल तर मी डोअर का ओपन ठेवेल? लॉजिक आहे का नाही काही? सीड म्हणाला. आद्या खूप वेळ त्याच्या नजरेत बघू लागली. प्लीज ट्रस्ट मी स्वीट हार्ट, सीड म्हणाला. आद्याने घट्ट अशी सीडला मिठी मारली. सीडला आपण गमवू अशी भीती तिला सुरुवातीपासूनच वाटत होती. त्याच्यावर अविश्वास दाखवून तिला त्याला गमवायचं नव्हतं. तू तयार हो, मी आलोच, सीड म्हणाला. सीड पुन्हा ध्रुवीकडे जाईल अशी भीती आद्याच्या नजरेत दाटून आली होती. ती त्याच्याकडे बघतच राहिली. सम्राट सोबत बोलून येतोय, प्रेमाने तिचे गाल थोपटतच तो म्हणाला आणि थेट खोली बाहेर पडला. भाई बोलत होता ते ऐकलं असतं आणि या सम्राट पासून लांब झालो असतो तर बरं झालं असतं. मुद्दामून त्याने हे सगळं केलंय असं वाटतंय मला. सीड स्वतःशीच पुटपुटत पुन्हा सम्राटच्या रूम मध्ये जाऊ लागला. सम्राटचा आवाज आबांच्या खोलीतून त्याला येऊ लागला. सम्राटच्या खोलीच्या दिशेने वळणारे त्याचे पाय आपसुकच आबांच्या खोलीच्या दिशेने वळले. खोलीत न जाता बाहेरून जे काही ऐकू येतोय ते ऐकण्याचा प्रयत्न सीड करू लागला. आबा द्या ना किल्ली, सम्राट आबांना विनवणी करत म्हणाला. पुन्हा तुझं तेच? घर फोडायला निघालायस तू. तो मूर्ख जो त्या 1.5 दमडीच्या मुलीसाठी घराण्याचं नाव खराब करायला निघालाय, आणि तू त्याच्यापेक्षा मूर्ख जे त्याला नको त्या गोष्टीत साथ देतोयस. आबा ओरडले. तुम्ही सगळे मिळून काय करताय मग? त्या ध्रुवीसोबत त्याचं पुन्हा सूत जुळवताय. काल ती मुलगी रात्री 1:30 वाजता सीड समजून माझ्या खोलीत आली. शुद्ध सुद्धा नव्हती इतकी दारू तिने ढोसलेली. तिला सांभाळता सांभाळता नाके नऊ आले मला. तुम्हा लोकांना तसली उन्हाळ मुलगी बरी चालते, आणि मी तुमच्यासोबत वाद घालायला नाही आले. तुम्ही मी घेतलेल्या नव्या घराची किल्ली द्या. सीड आजपासून नाही तर आत्तापासूनच त्याच्या आद्यासोबत त्या घरी राहील. ती ध्रुवी इथे आलीये म्हणजे काही ना काही इश्यू करणार याची खात्री आहे मला. त्यात काकी साहेब सुद्धा तिच्याच बाजूने आहेत म्हटलं तर तिला या घरातून बाहेर करायची हिंमत कोणाचीच नाही. ते काही नाही, तुम्ही मला किल्ली द्या, मला जाऊ दे. सीड माझी वाट बघत असेल रूमवर, सम्राट म्हणाला. सम्राटचे बोल सीडच्या कानी पडले तसं सीड 2 पावलं त्या खोलीपासून लांब झाला. हा तर माझ्या चांगल्यासाठीचाच विचार करतोय, सीड स्वतःशीच पुटपुटला. डोक्याला हात लावून तो जिन्यावरच बसला. आद्याला घेऊन घर सोडून जाण्याचा विचार त्याने मनात पक्का केलेला, पण आद्याचं शिक्षण मध्ये आडवं येत होतं. तिचं शिक्षण त्याला अर्धवट राहू द्यायचं नव्हतं. पुण्यात राहिलो तर अण्णा कुठूनही आपल्याला शोधून काढतीलच ही भीती त्याच्या मनात घर करून होती.
आद्याच्या काळजीने त्याच्या मनाला चांगलीच धाकधूक जाणवू लागली. सीड, तू इथे बसलायस? सम्राटचा हात त्याच्या पाठीवर येऊन पडला. तुझ्या रूममध्ये ध्रुवी आहे हे मला का नाही सांगितलं तू? सम्राटने खांद्यावर ठेवलेला हात झटकतच सीड म्हणाला. हळू यार, लागतंय हाताला. सम्राट कळवळत म्हणाला. मला सांगितलं का नाहीस? सीडने नजरेत राग आणतच विचारलं. सांगितलं असतं तर तू मला काय बोलायचं ते ऐकूनच घेतलं नसतं ना. आणि तिला का घाबरतो तू? ती रूम माझी आहे. काल तिने ओव्हर ड्रिंक केलेली म्हणून मी तिला रूममध्ये ठेवून इथे हॉलमध्ये झोपलो होतो. सम्राट म्हणाला. तू काल हॉलमध्ये झोपलेलास? सीडने विचारलं. हो, सम्राट उत्तरला. मग काल मला दिसला कसं नाहीस तू? सीडने विचारलं. तुझं लक्ष फक्त आद्यावर असताना मी कसा दिसणार तुला? तिला उचलून घेऊन स्वतःच्या खोलीत जाताना मी तुला बघितलं होतं. तुला आवाज देणार होतो पण चेहऱ्यावरून तू थकलेला दिसत होतास. आणि आद्या पण झोपेत होती. म्हणून मग स्वतःला शांत करत मी पण झोपून गेलो. सकाळी आद्याची किचनमध्ये चालू असलेली नुडबुड ऐकून उठलो. आणि तू हे सगळं सोड, हे बघ. म्हणत सम्राटने किल्ली त्याच्या समोर धरली. कसली किल्ली आहे ही? आपल्याला काहीच माहिती नाही असे भाव चेहऱ्यावर आणत सीडने विचारलं. मी न्यू घर घेतलंय, सम्राट म्हणाला. सो? सीडने पुन्हा विचारलं. तुझ्यासाठी घेतलंय, माझ्याकडून तुला आणि आद्याला लग्नाचं गिफ्ट. सम्राट म्हणाला. थँक्स, बट आय डोंट वॉन्ट. सीड तुटकपणे त्याच्यासोबत बोलला आणि त्याच्या बाजूचा उठून तिथून जाऊ लागला. राग का करतोस यार, काय झालं? सम्राटने त्याचा हात पकडत त्याला अडवतच विचारलं. भाई बोलतो ना तसं मी मूर्खच आहे. मला तुमचे खरे चेहरेच ओळखता नाहीयेत. मी काय केलंय तुम्हा लोकांचं? का मला आणि आद्याला वेगळं करायला बघताय तुम्ही? मी नाही जगू शकत तिच्याशिवाय. जे काही आहे ना तुझ्या मनात ते स्पष्टपणे बोल, पण हे सगळं थांबव. खूप रिस्पेक्ट करतो मी तुझी आणि तुझ्यावर खूप प्रेम सुद्धा करतो. प्लीज थांबव हे सगळं. सीड म्हणाला. काय थांबू? सम्राटने भोळेपणाची चादर चेहऱ्यावर ओढतच सीडला विचारलं. प्लीज स्टॉप. सीडने प्रेमाने त्याचे गाल थोपटून तिथून जाऊ लागला. असं अर्धवट बोलणं सोडून का जातोयस यार? टॉक टू मी ड्यूड. सम्राट म्हणाला. सीड त्याचं काहीही ऐकून न घेता तिथून जाऊ लागला. सीड, वेट, म्हणत सम्राटने त्याची वाट अडवली. सीड त्याच्याकडे बघणं टाळत होता. लुक ॲट मी सीड. सम्राट जबरदस्ती त्याची नजर वर करण्याचा प्रयत्न करत होता. मला नाही बोलायचंय सम्राट, लिव्ह मी अलोन. सम्राटला बाजूला करण्याचा प्रयत्न सीड करू लागला. सम्राटचं काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत तो नव्हता. पण सम्राट स्वतःचं बोलणं पूर्ण झाल्याशिवाय त्याला सोडणाऱ्यातला देखील नव्हता. सीड. सम्राट मोठ्याने ओरडला. सीडच्या छातीवर जोर देत त्याला पाठीमागे असलेल्या भिंतीवर लोटलं. तुला काय गैरसमज झालाय हे तू सांगितल्याशिवाय मला कसं कळेल? जे आहे ते नीट बोल ना. सम्राट सीडवर ओरडतच म्हणाला. हेच आम्ही तुला सांगतोय, जे आहे ते नीट बोल ना. का मला माझ्या बायकोच्या नजरेतून उतरवण्याचा प्रयत्न सुरू आहे? ध्रुवी तिथे असताना तुला मला त्या खोलीत न्यायची गरजच काय होती? तू मला माझ्या रूम मध्ये सुद्धा नेऊ शकत होता ना. ऍक्सेप्टेड्स की तू हे मुद्दामून केलेस. सीड म्हणाला. तू वेडा झालायस का? हे सगळं मुद्दामून करून मला काय मिळणार यार? सम्राटने विचारलं. हे तुलाच माहिती ना. सीड उत्तरला. ती माझ्या रूम मध्ये आहे हा तुझा प्रॉब्लेम आहे की तुझ्या डोक्यात आम्हा दोघांना घेऊन नको ते विचार येत आहेत ते स्पष्टपणे सांग. ओढ्यात बोलू नकोस. सम्राटने विचारलं. मला नाही काही बोलायचे, बाजूला हो यार. सम्राटला बाजूला करत सीड तिथून जाऊ लागला. सीड, काय झालंय? जे काही आहे ते नीट सांग यार. सीडचा राग शांत करण्याचा प्रयत्न करतच सम्राट म्हणाला. सीड शांत बसून राहिला. डोळे हळूहळू पाणावत होते त्याचे. काय झालंय? रडतोयस का? पुन्हा एकदा सीडचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करतच सम्राट म्हणाला.
ओठांची थरथर आणि डोळ्यात पाणी आणत सीड सम्राटकडे बघू लागला. काय झालंय? सम्राटने प्रेमाने त्याच्या गालावरून हात फिरवत विचारले. खोल श्वास घेत सीड स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करू लागला. तू चल इथून, म्हणत सम्राट सीडला ओढतच तिथून घेऊन जाऊ लागला. सीड सोबत सम्राटने गच्ची गाठली. आता बोलशील काय झालंय? सम्राटने विचारलं. तो क्षण पुन्हा नजरेसमोरून तरंगू लागला. ध्रुवीचं ते वागणं सीडच्या नजरेसमोरून जाता जात नव्हतं. डोकं धरून तो बसला. चहा आणू तुझ्यासाठी? सम्राटने विचारले. सीडने नाही म्हणून मान डोलावली. ध्रुवी काही बोलली का तुला? सम्राटने विचारले. सीडने पुन्हा नाही म्हणून मान डोलावली. मग सांग तरी काय झालंय ते? सम्राट ओरडला. तसं त्या खोलीत जे काही घडलं ते सगळं काही सीडने सम्राटला सांगितलं. आपली ध्रुवी असं वागली? सम्राटने डोळे मोठे करतच विचारलं. आपली? सीडने उजवी भुवई वर उचलतच सम्राटला विचारलं. तुझी रे. सम्राट छातीवर हलक्या हाताने मारतच त्याला म्हणाला. सम्राट स्टॉप इट्स यार. सीड ओरडला. तू तिचा रंग माझ्यावर का काढतोयस यार? सकाळपासून चिडचिड करतोयस माझ्यावर. आता आबांचा ओरडा खाऊन आलोय, आता तुझा खातो मी. सम्राट म्हणाला. मी तुला जे सांगतोय ते ऐकून न घेता नको ते बोलतोयस तो, म्हणून रागवतोय तुझ्यावर. आध्याने मला आणि ध्रुवीला नको त्या अवस्थेत बघितलंय. सीड म्हणाला. तुम्ही नको त्या अवस्थेत होतात? सम्राटने विचारलं. ध्रुवीने तशी सिच्युएशन क्रिएट केली होती. तू बोलला ना तू रिटर्न रूम मध्ये येतो, मग एवढा वेळ का लागला तुला? सीडने विचारलं. आबा फोनवर होते रे, आणि तो पण अण्णांचा फोन होता. त्यांचा फोन ठेवून होताच मी त्यांच्याकडे रूमची किल्ली मागितली, आणि तुला भेटायला म्हणून परत रूम मध्ये येणार तर तू मला स्टेअरकेसवर बसलेला दिसला. सम्राटने स्वतःची बाजू मांडली. सीड डोक्यावर हात लावून बसला. सम्राट मात्र क्रूर हसतच त्याच्याकडे बघत होता. आध्या काय बोलली? सम्राटने विचारलं. काहीच नाही, तिचा आमच्यावर विश्वास आहे. मला तिला कॉलेजमध्ये सोडायचंय, मी नंतर बोलतो तुझ्याशी, म्हणत सीड सम्राटच्या बाजूचा उठला. सम्राटने सीडचा हात पकडत त्याला अडवलं. असं कसं काही नाही बोलली? सम्राटने विचारलं. तुला बोलायचं काय आहे? सीडने पुन्हा विचारलं. ती काहीच बोलली नाही याचा अर्थ असा नाही की तिला वाईट वाटलं नसेल. आपण खूप जास्तच भिडकून प्रतिक्रिया देतोय याची जाणीव जेव्हा सम्राटला झाली तेव्हा शब्द सावरतच तो म्हणाला. म्हणजे? सीड पुन्हा त्याच्या बाजूला बसतच म्हणाला. तुला जर आधी इतर कोणासोबत दिसली असती तर तू कसा रिएक्ट झाला असतास? सम्राटने विचारले. जसा मी आता ध्रुवीला बघून रिॲक्ट होतोय अगदी तसा. सीड उत्तरला. मग तसं ती का नाही झाली हे मला म्हणायचंय. तिच्या मनात क्रिएट झालेला गैरसमज पूर्णपणे दूर कर, कारण अशा गोष्टी जेव्हाच्या तेव्हा सॉल्व्ह होणं गरजेचं आहे ना. आणि तुला काय वाटतं ध्रुवी शांत बसेल? ती पुन्हा असं काहीतरी करेल, आणि तुझ्याकडून असं काही ऐकल्यावर तर माझी खात्रीच आहे की ती असं काही करेलच. माझं ऐकशील तर आध्याला घेऊन तू या घरातून निघ सीड. सम्राट म्हणाला. एकटा असतो तर मी लगेच निघालो असतो. आध्या माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे आता. सगळंच मॅनेज करणं खूप कठीण आहे यार. तिच्या शिक्षणाचं काय करू मी? कंपनी ट्रान्सफर कधी देते याची वाट बघतोय मी. सगळंच कठीण आहे. सीड म्हणाला. मी तुला सजेशन देण्याचं काम केलंय. ही माझ्या न्यू रूमची किल्ली आहे. तुझ्यातला ॲटिट्यूड आणि भीती बाजूला ठेव आणि निघ इथून. सम्राट म्हणाला. कुठे आहे तुझं घर? सीडने प्रश्न केला. सम्राटने आपल्या मागून कोणी येतंय का याचा कानोसा घेतला. आजूबाजूला कोणीच नाही याची खात्री झाली तसं त्याने ओठ सीडच्या कानाजवळ नेली. नाशिक. सीडच्या कानात तो कुजबुजला. एवढं घाबरून का बोलतोयस? सीडने विचारलं. भिंतीला सुद्धा कान असतात. सम्राट कोड्यातच म्हणाला. सीड त्याच्या बोलण्याचा विचार करू लागला.
विचार कर आणि मला सांग काय ते. आय एम विथ यू. आद्याला हवं तर मी समजवतो. माझा हा भाऊ वाईट आहे, पण एवढा पण वाईट नाही की सुंदर, सुसंस्कृत, सुशील बायको असताना दुसऱ्या मुलीच्या जवळ जाईल. सीडची स्तुती करतच सम्राट म्हणाला. मी वाईट आहे? सीडने सम्राटला प्रश्न केला. स्वतःलाच विचार, सकाळी माझ्यासोबत कसा वागलास ते. नेहमी राग धरून बसतोस आणि तुझा राग शांत करायला मी तुझ्या असं मागे मागे करतो. सम्राट म्हणाला. आय एम सॉरी. सीड कान धरतच म्हणाला. बायको वाट बघत असेल तुझी, निघ इथून आता. खिशातून सिगरेट काढत ओठांच्या चमूत पकडतच तो म्हणाला. सम्राट, तू मला प्रॉमिस केलेलं की तू सिगरेट वगैरे ओढणार नाही. काय आहे हे? सम्राटच्या ओठातून सिगरेट ओढून काढतच सीडने विचारले. तू पण तर मला खूप सारे प्रॉमिस केलेले. तू किती फॉलो केलं ते सांग. सम्राटने सीडच्या हातून सिगरेट काढून घेतच विचारले. तू फॉलो करायला देतो का मला? छोट्या छोट्या गोष्टीवरून राग देत असतोस मला आणि माझं सोड. तू स्मोक वगैरे अजिबात करणार नाहीस. तुला माझी शपथ आहे. बघू किती रिस्पेक्ट देतोस ते माझ्या शपथीला. सीड म्हणाला तसं सम्राटने हातातील सिगरेट फेकून दिली. गुड बॉय. सम्राटचे गाल ओढतच सीड म्हणाला. बर्थडे प्लॅन काय आहे ड्यूड? सम्राटने विचारलं. ठरला नाही, आपण रात्री बोलू. आद्याला कॉलेजमध्ये सोडायला जायचं. बाय. सीड म्हणाला आणि त्याने तिथून पळ काढला. रूममध्ये येऊन बघितलं तसं कॉलेजमध्ये जायचं म्हणून आद्या तयार होऊन बेडवर बसली होती. सीड खोलीत आलाय ह्याचं बाण सुद्धा तिला नव्हतं. अजूनही ती सकाळी जे तिने बघितलं त्याच विचारात होती. तिच्या नजरेसमोर टिचकी मारत सीडने तिला विचारलं. कुठे हरवली तू? तसं तिने अंग काढत त्याच्याकडे पाहिलं. काय झालं घाबरायला? सीडने तिला स्वतःच्या मिठीत घेतच विचारलं. ती काहीही न बोलता शांत बसून राहिली. अजूनही तोच विचार करतेस का? सीडने विचारलं. आद्याने नाही म्हणून मान डोलावली. मी फ्रेश होऊन येऊ का? सीडने विचारलं. तसं आद्याने हो म्हणून मान डोलावली. सीड घाई गडबडीतच अंघोळीला निघून गेला. आद्याने बाजूच्या टेबलवर ठेवलेला पाण्याचा ग्लास ओठांवर धरलं. मनात उफाळणाऱ्या आगीला ती शांत करण्याचा प्रयत्न करू लागली, पण पुन्हा तेच तेच आठवून डोळे पाणावले जात होते तिचे. डोळ्यावरून हात फिरवत ती स्वतःच्या नशिबाला दोष देऊ लागली. सीड बाथरूममधून बाहेर येतोय असं जाणवताच तिने डोळ्यावरून हात फिरवले. त्याची बॅग घेत त्यात त्याच्या जेवणाचे डबे ती भरू लागली. तुला भूक नाही लागली आज? तिच्या अगदी जवळ येतच सीडने विचारलं. तिने नाही म्हणून मान डोलावली. त्याने तिचा हात ओढला आणि तिला स्वतःच्या दिशेने फिरवतच स्वतःच्या हातावर तिला झेललं. अजूनही तोच विचार सुरू आहे ना तुझ्या डोक्यात? सीडने विचारलं. माझा तुमच्यावर विश्वास आहे, पण डोळ्यासमोरून ते चित्र जातच नाहीये. म्हणत ती रडू लागली. मी तुझ्याशिवाय इतर कोणत्याच मुलीच्या जवळ नाही गेलोय ग स्वीटहार्ट. आणि आता एवढी सुंदर बायको असताना इतर मुलीकडे जाण्याचा प्रश्नच नाही ना येत. मी शेवटपर्यंत फक्त आणि फक्त तुझाच बनून राहणार. तू माझ्यावर अविश्वास नको दाखवूस. हे घर आणि या घरातली लोक चांगली नाहीत ग. तुला अजून घाबरवायचं नाही. पण एक गोष्ट मी तुला सांगेन की ही लोक आपल्याला वेगळं करण्याचा प्रयत्न करतात. फक्त आपण एकमेकांवर अविश्वास कधी दाखवतो याची वाट बघतायत. खरं तर हे सगळं माझ्या पण समजण्या पलीकडे आहे. मी या घरापासून आणि घरातील माणसांपासून खूप लांब होतो ग. मला नाही माहिती इथे कोण कसं आहे. सम्राट सोडला तरी मी कोणाच्याच एवढं जवळ नाही आहे. 3 वर्ष झाली असतील मला जे मी इथे आलोय, पण ते सुद्धा घरी कमी आणि घराबाहेर जास्त असतो मी. माझं प्रोफेशनच तसं आहे, पण मला तुला या घरातील माणसांसोबत नाही ठेवायचं. मी लवकरच न्यू घर शोधतो. आपण इथून दूर निघून जाऊयात. फक्त तू तुझ्या मनाची तयारी दाखव. तुला गमवायची मला भीती वाटते. आम्ही खूप प्रेम करतो तुझ्यावर, खूप म्हणजे खूप. तुझ्यापासून लांब नाही राहू शकत. म्हणत सीडने आद्याला घट्ट अशी मिठी मारली. तुम्ही खरंच मला सोडून नाही ना जाणार?
आध्याने रडतच विचारलं, आम्ही नाही ग जगू शकत तुझ्याशिवाय. तुझ्या सहवासाची इतकी सवय झालीये की तुला कॉलेजमध्ये सोडून पुन्हा ऑफिसमध्ये जावंसं सुद्धा वाटत नाही आम्हाला. आम्ही नेहमी तुझाच विचार करू स्वीटहार्ट, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत, सीड म्हणाला. आद्या खूप वेळ त्याच्याकडे बघतच राहिली. असं का बघतेस? सीडने विचारले. आय लव्ह यू, आद्या म्हणाली. लव्ह यू टू, म्हणत सीडने आद्याच्या कपाळावर ओठ टेकवले. लव्ह यू 3 म्हणत गालावर ओठ टेकवले. लव्ह यू 4 म्हणत त्याने उजव्या गालावर ओठ टेकले. अँड लव्ह यू मोर मोर अँड मोर म्हणत त्याने तिच्या ओठांवर ओठ टेकवले. हे असं पण बोलतात? आद्याने विचारलं. मला वाटलं बोलावंसं म्हणून बोललो मी, सीड म्हणाला. मला पण बोलायचंय म्हणत आद्या बेडवर चढून उभी राहिली. लव्ह यू 1 म्हणत तिने सुद्धा सीडच्या कपाळावर ओठ टेकवले. लव्ह यू 2 म्हणत तिने त्याच्या उजव्या गालावर ओठ टेकवले. लव्ह यू 3 म्हणत तिने त्याच्या डाव्या गालावर ओठ टेकवले. लव्ह यू फॉर अँड मोर मोर अँड मोर म्हणत तिने बेडवरून उडी मारली आणि त्याच्या उघड्या छातीवर ओठ टेकवली. बुद्धू, किस इथे करायचं असतं, सीड स्वतःच्या ओठांकडे इशारा करतच म्हणाला. मला वाटलं इथे करावंसं म्हणून मी इथे केलं, सीडची नक्कल उतरवतच आद्या म्हणाली. वेडाबाई, तुझ्या या वेडेपणावर मी जाम फिदा आहे, सीड तिच्या गालावर ओठ टेकवतच म्हणाला. ती पुन्हा गंभीर चेहरा करत त्याच्याकडे पाहू लागली. आता परत तोंड पाडायला काय झालं? सीडने तिचे गाल ओढतच विचारलं. भूक लागलीये, ती हसतच म्हणाली. तसं सीड पुन्हा हसू लागला. आपण घरी नाश्ता नाही करणार, खाली ध्रुवी पण असेल आणि पुन्हा तमाशा होईल. ती असेपर्यंत आपण शक्यतो बाहेरच राहू. अंगावर कपडे चढवतच सीड म्हणाला. मी लवकर उठून आपल्या दोघांसाठी नाश्ता आणि जेवण बनवत जाईल ना. मला जास्त बाहेरचं जेवण नाही सूट होत, मी आजारी पडते लगेच. आज पण थोडं थोडं बरं नाही वाटत आहे मला, आद्या म्हणाली. हातातील घड्याळ तसंच बेडवर फेकत तो तिच्याजवळ आला. तिच्या कपाळाला हात लावून त्याने पाहिलं. अंग साधारण गरम वाटत होतं तिचं. ताप आलाय? तिने नाही म्हणून मान डोलावली. मग? सीडने विचारलं. ऍसिडिटी वाटतेय थोडी, आद्या उत्तरली. एवढं तिखट तिखट खाते तू, मग ऍसिडिटी होणार नाही तर काय होणार? रात्री घरी गेल्यावर थंड दूध पिणार बोलली ना, पण न पिताच झोपलीस. आजारी वगैरे असताना मी कॉलेजमध्ये वगैरे अजिबात पाठवणार नाही. आता आजारी पडायचं की नाही ते तू ठरव, सीड म्हणाला. ऍसिडिटीच झालीये फक्त, आजारी नाहीये मी, आद्या उत्तरली. मी पुढचं बोलून दाखवतोय, उगाच आर्ग्युमेंट नकोय मला, सीडने राग दाखवतच म्हटलं. नका ना रागवू, आद्या छोटंसं तोंड करतच म्हणाली. सीडने तिच्या कपाळावर ओठ टेकवले आणि स्वतःची तयारी करू लागला. तो तयार होत असताना ती त्याला फक्त न्याहाळत बसली होती. जास्तच भूक लागलीये का, जे तू एवढे टक लावून माझ्याकडे बघतेस? सीडने तिला चिडवतच विचारलं. तुम्ही खूप क्यूट दिसतायत आज, आद्या म्हणाली. थँक्यू, सीड म्हणाल. मेकअप झाला की या लवकर इथे एकत्रच ब्रेकफास्ट करू, सीडची मस्ती करतच ती म्हणाली. थोडी लिपस्टिक हवी होती, मिळेल काय? सीडने तिच्या जवळ येतच विचारलं. लिपस्टिक? आद्याने डोळे मोठे करतच विचारलं. त्याशिवाय मेकअप पूर्ण कसा होणार ग स्वीटहार्ट, दे बघू लवकर. उजवा हात आद्यासमोर धरतच तो म्हणाल. मस्ती करताय ना? भोळा चेहरा करतच तिने विचारलं. आय एम सिरियस, सीड उत्तरला. मुलं कधी लिपस्टिक लावतात का? आद्याने कपाळावर आठ्या आणतच विचारलं. मग मुलं कधी मेकअप करतात का? सीडने तिलाच उलट प्रश्न केला. तुम्ही तर करताय, केसांना क्रीम, चेहऱ्याला क्रीम, मग ती पावडर, नंतर 10 वेळा ते केस सेट करत बसणार. हे 4थं शर्ट तुम्ही कपाटातून काढलंय. जर मी बोलली नसती ना क्यूट दिसताय, मग हे पण काढून बेडवर फेकला असतं. शेवटी नाईलाज झाला माझा.
आद्या म्हणाली, म्हणजे मी क्यूट नाही दिसत असं बोलायचंय तुला? सीड म्हणाला. आद्याने नाही म्हणून मान डोलावली. सकाळ सकाळी मूडच खराब केला तू माझा, म्हणत सीड तोंड पाडतच आद्यासमोर येऊन बसला. क्यूट मुली असतात ना स्वीटहार्ट, तुम्ही तर हँडसम आहेत. सीडचे प्रेमाने गाल ओढतच आद्या म्हणाली, हे पण तू खोटं बोलतेस, आय नो. सीड म्हणाला, मला खोटं बोलायला नाही येत, मी नेहमी खरंच बोलते. आद्या म्हणाली, मगाशी माझी खोटी खोटी स्तुती केली, मग ते काय होतं? सीडने विचारलं. त्याला खोटं बोलणं बोलतात होय? आणि आता राग सोडा बघू, पटकन नाश्ता करून घ्या. माझं लेक्चर मिस झालं मग मी रडेल खूप. आद्या सीडला धमकावतच म्हणाली, स्वीटहार्ट प्लीज, तुझ्या हातचा ब्रेकफास्ट मला पीसफुली खायला दे. घाई गडबडीत मी अजिबात खाणार नाही. एक लेक्चर मिस झालं तरी काय एवढा फरक पडतो ग? मी तुझ्यासाठी रोज बॉसचा ओरडा खात असतो, तू एक लेक्चर मिस नाही करू शकत माझ्यासाठी? सीड म्हणाला. आद्याने सरळ नाही म्हणून मान डोलावली. यू हर्ट मी अ लॉट. सीड खोटं खोटं रडून दाखवतच म्हणाला, कॉलेजच बुडवते मग तर झालं. आद्या म्हणाली. तसं सीड हसू लागला. दोघेही मज्जा मस्ती करत नाश्ता करू लागले. नेहमीप्रमाणे सीड तिला कॉलेजमध्ये सोडायला जायला निघाला. हॉलमध्येच ध्रुवी बसली होती. सीड, मी तुझी ब्रेकफास्टसाठी वाट बघत होती, ध्रुवी म्हणाली. सीडनं ऐकून न ऐकल्यासारखं केलं आणि त्याने झपाझप पावलं घराबाहेर टाकली. बस लवकर गाडी. हाई गडबडीत त्याने आद्याला गाडीत बसायला सांगितलं आणि त्याने गाडी पळवली. गच्चीवरून त्यांची गाडी जाताना सम्राट फक्त पाहतच राहिला. सिगारेटचा धूर तोंडाने फुकत सम्राटने सिगारेट खाली फेकली. भरभर जिने उतरत तो सुद्धा घाई गडबडीत तिथून घराबाहेर पडला. नेहमीप्रमाणे सीडने आद्याला गेट जवळ सोडलं आणि तो कामावर जायला निघून गेला. सम्राटने ओळखीवरच कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला. आद्या राहुल सोबत बोलत तिथून जात होती. आद्या, सम्राटने तिला आवाज दिला. सम्राट? चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह आणत तिने त्याच्याकडे पाहिलं. सम्राटने तिला स्वतःजवळ बोलवलं. मनात कसलाही संकोच न बाळगता ती त्याच्याजवळ आली. तू इथे? आद्याने विचारले. तुझ्यासोबत महत्वाचं काहीतरी बोलायचंय, चल लवकर, सम्राट म्हणाला. आद्या स्तब्ध होत त्याच्याकडे पाहू लागली. असं का बघतेस, चल, सम्राट म्हणाला. आद्याने नाही म्हणून मान डोलावली. का? सम्राटने विचारले. सिद्धराजने कॉलेजबाहेर त्यांना न सांगता पाऊल ठेवायचं नाही असं सांगितलंय. आद्या उत्तरली. सिद्धराजसाठीच सांगतोय ग मी, चल लवकर, म्हणत सम्राटने आद्याचा हात पकडला आणि तिला ओढतच तो आपल्यासोबत घेऊन जाऊ लागला. कुठे घेऊन चालला असेल सम्राट आद्याला? कळेलच पुढील भागात. हा भाग कसा वाटला हे नक्की कळवा. धन्यवाद.